सध्या थिएटर्स मध्ये तो सैयारा का कुठला तरी मूवी चालू आहे आणि लोक पागल सारखे रडत सुटले. अर्थात फिल्मवाल्यांसाठी ती एक प्रमोशन स्ट्रॅटेजी आहे आणि मी अजून काय तो मूवी बघितलेला नाहीये. पण तुम्ही या 4 सायन्स लक्षात घ्या ज्याला लोकांनी विनाकारण रोमॅन्टिसाइज करून ठेवलेले आहे, पण नाहीत त्या रोमॅन्टिक. नंबर 1, पूर्ण वेळ 24 तास एकमेकांमध्ये घुसून राहणं आणि एकमेकांशीच बोलत राहणं. ते सुरुवातीला ऐकताना वाटेल हाव रोमॅन्टिक, पण नाहीये रोमॅन्टिक. एका वेळेच्या नंतर एकमेकांसोबत बोर होऊन जाल आणि रिलेशनशिप मध्ये टॉक्झिसिटी येईल. त्यामुळे हेल्दी बाउंड्रीज असल्या पाहिजेत. एकमेकांना स्पेस देणं गरजेचं आहे रिलेशनशिप मध्ये. नंबर 2, एक्स्ट्रीम जेलसी किंवा पॉझिटिव्हनेस असणं. सुरुवातीला वाटेल तुम्हाला की किती काळजी करतोय किंवा करते आपली, पण जर का एक्स्ट्रीम जेलसी असेल ना तर ती नेहमी एका इनसिक्युरिटी मधून येत असते. त्यामुळे एकमेकांवरती प्रेम असणं ही एक फ्री फ्लोईंग गोष्ट असली पाहिजे, टॉक्झिसिटी नाही. नंबर 3, एखाद्या रिलेशनशिप मध्ये अब्यूज सहन करणं जस्ट बिकॉज की आपल्याला हे शो करायचं असतं की माझं खरंच तुझ्यावरती प्रेम आहे आणि त्याच्यामुळे मग तू काहीही करशील तर ते मी टॉलरेट करेल. हे प्रेम नाहीये, तो एक ट्रॉमा बॉन्ड आहे. ऍक्च्युअल प्रेम ही एक सेफ स्पेस असली पाहिजे. नंबर 4, लहान मोठ्या कारणांवरून जोरात भांडण करणं अँड दॅट्स ऑब्व्हियसली नॉट रोमॅन्टिक. अशा लोकांना स्वतःला समजून घेण्याची गरज आहे. त्यांना हील होण्याची गरज आहे. ही लोक स्वतःची इमोशन्स रेग्युलेट नाही करू शकत आणि त्यामुळे समोरच्या इमोशन्सला पण नाही समजू शकत. यापैकी कुठलीही गोष्ट जर का तुमच्या रिलेशनशिप मध्ये होत असेल ना तर ऑब्व्हियसली स्टार्टिंगला ते किती रोमॅन्टिक फील झालं तरी पण रोमॅन्टिक नाहीये. तुमची रिलेशनशिप सुद्धा मग काही महिन्यांचा मूवी होऊ शकतो फक्त.